तंत्राणी स्वयंब्रह्ममित्य पुण्यपुरुषे सर्व निष्काम बोधप्राप्ती कारणे हृदयावरम समीच्या आहे आत्मात्मकाम तरी न म्हण कोणा करावे ना. आपण जे काही 15-20 दिवस चिंतन केलं मंगलाचरणाचं, त्या निमित्ताने आपल्याला ह्या 15 दिवसाच्या चिंतनावरून काय वाटलं ते एक वाक्यात सांगा. कोणी पण 15 दिवस आपलं चाललं, याच्यावरून आपल्या मनात कोणता विचार आला किंवा ह्याचं सार काय आहे असं सार रूपाने काय वाटलं ते थोडक्यात एका वाक्यात सांगा. बरं, असं एका वाक्यात सांगता येईल असं कोणाला वाटतं तेवढे हात वर करा. एकही नाही कोणी. हां हां, ह्या ग्रंथामध्ये जीव आणि ब्रह्माची एकता सांगणार असं वाटलं की जीव ब्रह्माची एकता आहेच असं तर नाही ना वाटलं. हां ठीक आहे. तर आता जीव आणि ब्रह्माची एकता म्हणजे जीव म्हणजे कोण? जीव म्हणजे जीवाला दुसरं नाव द्या म्हणलं तर काय नाव द्याल तुम्ही? थांब. हां, कुटस्थ. त्याला कुटस्थाला दुसरं अजून नाव विचारलं तर काय नाव द्याल? हां, अजून काय विचारलं तर काय म्हणाल? हां, प्रत्येक. अजून काय विचारलं तर काय हां, त्वमपद लक्ष. अजून विचारलं तर काय म्हणणार? आत्मा. अजून विचारलं तर काय म्हणणार? जवळचं नाव सांगा एकदम. हां, अजून जवळचं नाव सांगा. मी. हा, मी हे त्याचं जवळचं नाव. हे जीव ब्रह्मरूप आहे, हे काय आहे की नाही? रामही पण परब्रह्मरूप आहे ना. कृष्ण स्वतः सावळे परब्रह्मच आहे असंच म्हणतो ना. तसंच ते आहे का मी आहे? ते मी. म्हणून त्याचा सगळ्यात जवळ नेहमी हात संबंध कोणाशी आहे? माझ्याशी. म्हणून मी जोपर्यंत आपण म्हणत नाही तोपर्यंत हे केलेली सगळी चर्चा जी आहे ती फक्त पुण्य निर्माण करणारी, अदृष्ट निर्माण करणारी, आपल्याला अनुभूतीला आणून देणारी नाही. अनुभूती कधी होईल? ते ब्रह्म मीच आहे. त्याला नाव दिले जीव, प्रत्येक काय जे नाव दिली ते त्वमपद लक्ष संवित काय अनेक नावं दिली, पण खरा तो चाललेला विचार कोणाचा आहे? माझा आहे. म्हणून हा नेहमी ह्या विचारसागर नावाच्या ग्रंथाचा संबंध कोणाशी आहे? हां, ऐकी नाही, त्याचा संबंध पांडुरंग परमात्मा राम कृष्ण यांच्या लीलाशी आहे. है की नाही? याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. असाच आहे की नाही याचा विषय? नेहमी लक्षात. तर याचा त्याचा काही संबंध नाही. याचा संबंध आहे मी कोण आहे याच्याशी. म्हणून मी असं म्हणायचं त्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी मी शब्द योजायचा. कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याच्या पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही, म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. आता ह्या ग्रंथाचा जर आपल्याला अध्ययन करायचं झालं तर असं आहे की त्याचं प्रयोजन काय, त्यात हे जर आपल्याला कळलं नाही, त्याच्यापासून फल काय, तो कोण त्याचा अधिकारी आहे, त्याच्यामध्ये काय विषय आहे, त्याचा आपला काय संबंध आहे की नाही, आणि ग्रंथाचा आणि विषयाचा काय संबंध आहे, अशा प्रकारचे आपल्याला अनुबंध कळले पाहिजे. अनुबंध त्याला म्हणतात की ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. म्हणजे ज्याचं ज्ञान झालं की मनुष्याची त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होते, अन्यथा नाही. असं आहे की शास्त्रकार म्हणतात प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. जर त्याच्यामध्ये काही प्रयोजन, म्हणजे प्रयोजन शब्दाचा अर्थ फल, जर काहीच फलनिष्पत्ती नसेल तर अगदी मंदबुद्धीचा मनुष्य देखील ती गोष्ट करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही. वेडा मनुष्य जेव्हा आपल्याला वाटतं की हा काय निष्कारणच हातवारे करतो, गुणगुण करतो, हा वेडा मनुष्य आहे. परंतु तो सुद्धा त्याला गुणगुण केल्याने बरं वाटतं. त्याला वाटेल अशा प्रकारचे हातापायाचे जे काही हालचाल आहे ती केली त्याला बरं वाटतं, म्हणूनच तो त्या ठिकाणी त्या कृत्याला प्रवृत्त होतो, नाहीतर होणार नाही. मग तसं कोणत्याही ग्रंथाचं अध्ययन करायचं झालं तर त्या ग्रंथाचा आपल्याला अनुबंध कळला पाहिजे. अनुबंध कळलं म्हणजे मनुष्य त्या ग्रंथामध्ये प्रवृत्त होतो, नाहीतर काय आवश्यकता वाटत नाही. समजा कोणी म्हटलं की ह्या ग्रंथाच्या द्वारा मोक्ष प्रयोजन सिद्ध होतं, आणि जर तुम्हाला वाटत असेल की मंगलाचरणातच आपण मुक्त झालो तर पुढं काय आहे? पुढे त्याला आवश्यकता आहे का? काही आवश्यकता नाही. नसेल झालं तर मग सगळ्या ग्रंथाचं अध्ययन करणं आवश्यक आहे. कारण का, ज्या मला नंतर फल मिळणार आहे कोणतं? मोक्ष. या ग्रंथाचं अध्ययन झालं ते तर मला आत्ताच मिळालेलं आहे. परवा त्या देगलूरकर महाराजांनी मला वाटतं सांगितलं
त्याप्रमाणे. किंवा तो मुलाला सांगितलं तू फार चांगल्या प्रकाराने उमेदी तत्परतेनं काहीतरी पैसे मिळवले पाहिजे, नोकरी केली पाहिजे, शिक्षण केलं पाहिजे. तर म्हणे करून काय होणार आहे? तर म्हणे त्याच्यानंतर तुला पुढं चांगलं घर बांधता येईल. बरं घर बांधल्यावर आणखी तुझे बँकेत पैसे राहतील, मग पुन्हा काय ते पैसे वाढतील, पुन्हा काय. तर तो म्हणे की नंतर मग तुला एकदम रिटायर झालं की एका जागेवर बसून शांतपणे अगदी कोणाचे काही देणं नाही घेणं नाही शांतपणे तुला राहता येईल. तर मी आताही शांतच आहे की नाही काय करून. तसं विचारसागर नंतर जर मोक्ष होणार असेल तर मुक्त तर मी आताही आहे. जे का मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. तर त्याला पुढचे श्रम सगळे चुकतील आहे की नाही. पण आता आपल्याला हे श्रम चुकावं वाटत नाही आहे की नाही. आपण त्यामुळे कोणीच हात वर केला नाही की याचा निश्चय काय झाला. महाराजांचा निश्चय झाला फार तर जीव ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला नाही. बाकीच्यांना तर 1 महिन्यामधून काय करा आपण चिंतन केलं याचा काय थांगपत्ताच लागला नाही. त्याचा थांगपत्ता का लागला नाही? सांगणाऱ्याला जर थांगपत्ता लागला तर दुसऱ्याला लागेल ना. तर त्यामुळं स्वामी महाराज म्हणायचे की काय ते वक्तुरेव तु तज्जाड्यम यत्र श्रोत्रान बुध्यते. ते म्हणतात जर यत्र श्रोता न बुध्यते, जर श्रोत्याला ज्ञान होत नसेल तर ते वक्तुहु एव जाड्यम, त्या वक्त्याचं ते काय बुद्धीची जडता आहे. तर तशा प्रकारचं आपण समजू. आणि पुन्हा मग आता पुढचा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाला चिंतन करायचा प्रयत्न करू. आणि 7वा तरंग संपल्यानंतरही जर समजा आपल्याला जसं होतं तसंच जर राहिलं, कारण दगड जो असतो तो पाण्यात कमीत कमी 20 वर्ष ठेवला तरच बोटचेपा होतो, अन्यथा होत नाही, नाही का. त्याप्रमाणे तसं आपण सगळा ग्रंथ पूर्ण झाला तर आपल्याला होईल. नाही झालं तर काही हे वाक्य आत्ताच लक्षात ठेवायचं. का तुम्हाला इतके दिवस सांगितलं कळलं नाही. आणि वक्तुरेव तु तज्जाड्यम यत्र श्रोतानं बुद्धते. आमचा काही दोष, ज्या अर्थी आम्हाला कळलं नाही त्या अर्थी तुम्हालाच कळलं की नाही असा प्रश्न आहे. स्वामी महाराज एखाद्याला अमृतानुभवाची ओळी विचारली आणि म्हणायचे आम्हाला समजावून सांगा ही ओळी. तो मनुष्य जितका समजावून सांगेल ते म्हणायचे मला कळलं नाही. तर सगळ्यात शेवटी ते म्हणायचे मग आता मला जेवढं सांगता येतं तेवढं सांगितलं, मग आता मला का कळलं नाही. स्वामी महाराज म्हणायचे खरं सांगू का, तुम्हालाच कळलं नाही त्यामुळं मला कळलं नाही. तुम्हाला जर कळलं असतं तर मलाही कळलं असतं. श्रोत्याच्या बुद्धीवर ते कोणत्या प्रकाराने आरूढ करावं याचं काही योगायोग भगवंत बुद्धी देईल. आपले त्यावेळेला बुद्धीची अशी काही शुद्धता म्हणजे त्याला काय तत्परता, तीक्ष्णता, सूक्ष्मता हे सर्व जर गोष्टी जुळून आल्या तर आपल्याला कथेमध्ये किंवा ह्या चिंतनामध्ये निश्चित आपल्याला जसं एखादा तळ हातावरचा आवळा आपल्याला स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे आपल्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. जे आपल्यात मी आत्मा आहे, माझा आत्माच ब्रह्मरूप आहे याविषयी कोणताही संशय राहत नाही, अशा प्रकारची स्थिती. पण आता हे नाही झालं तर काय करायचं, हा विचार तरी कुठपर्यंत करायचा, वेदांत विचार, वेदांत श्रवण करायचं कुठपर्यंत, तरी साक्षात्कारापर्यंत. मी याला साधन काय आहे, साक्षात्कार होईपर्यंत पुन्हा पुन्हा वेदांत वाक्येषु सदा म्हणतो. असो आपल्याला या ठिकाणी ह्या आपलं गंतव्यस्थान किंवा आपलं उद्दिष्ट आपल्याला जायचं आहे कुठं, तर आपल्याला इथपर्यंत की अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं जोपर्यंत निसंशय विपर्ययरहित असं आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिंतन करणं भाग आहे. बरं, याला दुसरा कोणताही पर्याय नाही. जोपर्यंत आपल्या समजा ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके तितुका गुंफिशी आदिके रुखी आहे. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. ज्ञाने विण मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. त्या ठिकाणी सांगतात नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आणि ते ज्ञान आपण ऐकून त्याच्यात पण असं आहे की ते ज्ञान का होत नाही, तर तैसे मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानाने मोक्ष काय होईल, ज्ञान देईल का, ज्ञानी मोक्ष होईल. तैसे मोक्ष, माऊलीची ओवी, तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. माऊली म्हणतात की तेशे मोक्ष देईल ज्ञान, तैसे ज्ञान मोक्ष देईल का मोक्ष ज्ञान देईल. मोक्षाने ज्ञान होईल का ज्ञानाने मोक्ष होईल. ज्ञान हे साधन आहे की नाही. येथ किरण आहे आन, याच्यामध्ये काही अन्यथा नाही. ज्ञानाने मोक्ष होणार, ज्ञानानेच मोक्ष होणार, याच्यामध्ये काही अन्यथा नाही. मग आम्ही काय ऐकत नाही का, ते श्रवण करत नाही का आम्ही. मग जीवब्रह्मैक्य ज्ञानाविषयीचं चिंतन चालले, जगत मिथ्यात्वाविषयीचं चिंतन चालले, पण जगत काही मिथ्या वाटत नाही आणि जीव ब्रह्मरूप आहे असं
वाटत नाही. याला कारण म्हणतात तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते थारे म्हणजे ते ज्ञान आपल्या अंतःकरणात स्थिर होईल. आता त्याच्याविषयी संशय राहणार नाही, त्याच्याविषयी विपरीत भावना होणार नाही. अशा प्रकारचं तेची थारे कुठं राहील? ते आपल्या मनातच राहील ना. ज्ञान कुठं, अज्ञान कुठे? मनात आहे. ज्ञानसुद्धा कुठं होईल? मनात. आणि ते कसं पाहिजे? अज्ञानाला घालून कायमचं त्यांनी घर केलं पाहिजे. काय? वसवावे घर देवे बरे निरंतर. त्या देव नाम परमात्म्याने आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर स्वरूपात वस्ती केली पाहिजे. आणि ही जर व्हायची असेल तर होत तर नाही. होण्यासाठी साधन काय? तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. जर आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर शुद्ध अंतःकरणामध्ये त्यांनी सांगितलं तैसे काय? तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. जर चित्त शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी किती वेळा जरी आपण श्रवण केलं तरी ते श्रवणाचं स्वरूप काय म्हणतात? मृत प्रसवा प्रसववत श्रम फलैक केवलम. शंकरानंदी नावाची गीतेची टीका आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की एखादी स्त्री 9 महिने गर्भ वागवला, प्रसूतीच्या वेदना सहन केल्या आणि नंतर तिने जेव्हा त्या गर्भाला जन्म दिला तेव्हा तो गर्भ रडलाच नाही. कारण तो काय होता? त्याला म्हणतात काय? ते जे आर्भक आहे ते जन्मजातच मृत आहे. म्हणजे जन्मतानाच ते काय झालं? मृत आहे. तर आता त्या स्त्रीला काही फल झालं की नाही? तिला मुलगा झाला का निरर्थक गेलं? निरर्थक गेलं आहे की नाही? तसं आपण कितीही जरी श्रवण केलं, कितीही मनन केलं, त्यांनी शतधा श्रुत्वा ध्यात्वा अपि, म्हणजे शेकडो वेळा श्रवण केलं, शेकडो वेळा मनन केलं तर त्याचं फल काय झालं? निष्फल. हेच त्याचं काय झालं? फल. म्हणजे याचा अर्थ त्याला काहीच फल प्राप्त झालं नाही. मग हे का झालं नाही? तर केलेलं जे श्रवण होतं तर ते श्रवण त्याचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान फलपर्यवसायी झालं नाही आणि त्यामुळं मोक्ष फलपर्यवसायी झालं नाही. याचं कारण जर काय असेल तर तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. शुद्ध झालं नाही. मन जर शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल तरच हा बोध होतो. नाही तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वांझा न होती लेकुरे काय करावे त्या भ्रतारे. अशा प्रकारचं तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. निर्मळ अंतःकरणात हा बोध होतो. म्हणून आपण आपल्या अंतःकरणाची शुद्धता सुद्धा संपादन केली पाहिजे. ज्या वेळेला आपण श्रवण करतो त्या श्रवण करण्याबद्दल आपल्याला हळहळ वाटली पाहिजे की आपल्याला अशा प्रकारचा बोध का स्थिर होत नाही. सकाळी उठल्याबरोबर मला मी देह आहे असंच वाटतं, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी सुखी दुःखी आहे, मी ज्ञानी अज्ञानी आहे असंच मला का वाटतं. झोपेपर्यंत माझा हा भाव का राहतो. झोपे जाताना सुद्धा दिवसभर खूप श्रम झाले, आता झोप आली तर बरी होईल. अरे झोप येऊ किंवा न येऊ आहे की नाही, तू जागृतीत असो की स्वप्नात असो की सुषुप्तीत असो, तू कसा आहे? असंग आत्मा आहे. ह्या ज्या आपण चिंतन केले, जागृती अवस्थावान मी आहे का अवस्थेच्या अतीत मी आहे? अवस्थे मी स्वप्न पाहणारा स्वप्नाचा द्रष्टा आहे का स्वप्नातले पदार्थ मी आहे? स्वप्नावस्था मी आहे? नाही, मी याच्यापैकी कोणीच नाही. सुषुप्ती अवस्थेतलं अज्ञान मी आहे का अज्ञानाचा देखील द्रष्टा आहे? तेव्हा आनंद सुषुप्ती अवस्थेत भोगणारा मी आहे की त्याचा द्रष्टा मी आहे? सगळ्याच अवस्थांचा मी द्रष्टा आहे. द्रष्टा हा दृश्याहून भिन्न असतो, तो असंग असतो, तो निर्विकार असतो, तो एकरूप असतो, तो सद्रूप चिद्रूप आनंदरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असा असतो. आणि असा मी आहे असा मला बोध का होत नाही? याचा अर्थ माझ्या अंतःकरणाची कुठंतरी अंतःकरणामध्ये त्रुटी आहे, वैगुण्य आहे, काहीतरी सदोष अशा प्रकारचं माझं अंतःकरण आहे. तर ती अंतःकरणातली अंतःकरणातले दोष किंवा दुष्टी जाऊन त्या ठिकाणी ते अंतःकरण कशा रीतीनं शुचिरभूत पवित्र होईल याचाही विचार केला पाहिजे. आणि खरं जर पाहिलं तर अशा प्रकारची स्थिती आहे की हे जर श्रवण आपण करीत राहिलो आणि अशा प्रकारच्या आपल्या अंतःकरणात तळमळ राहिली की मी इतके दिवस श्रवण करतो तरी मला बोध का होत नाही, असं करता करता एक दिवस कधीतरी त्या मनाला लज्जा वाटते. ते मन जे आहे तर ते एक प्रकारचं क्षुब्ध होतं आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रतिबंधक आहे त्याचा विवेकपूर्वक वैराग्यपूर्वक एका क्षणात त्या करून त्याची जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये अंतःकरण वृत्तीची स्थिती होते आणि तत्काल त्याला मोक्ष प्राप्त होतो. हा बोध झाला की त्या क्षणी तो मुक्त होतो. इह एव याच ठिकाणी तो मुक्त होतो. त्याला मरणानंतर मोक्ष प्राप्तीचं कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा कारण काही राहत नाही. अशा प्रकारची स्थिती मला प्राप्त व्हावी
यासाठी आपण स्वामी महाराज म्हणायचे, खरं तुम्हाला बोध का होत नाही, खरं सांगू का, असं ते म्हणायचे. खरं सांग. काही वेळा, हो स्वामीजी तुम्ही बराच दिवस सांगता, आम्ही फार दिवस ऐकतो, पण काय करावं, आम्हाला काही आमच्या अंतकरणामध्ये काही बदल झाला नाही. खरं सांगू का स्वामी महाराज म्हणायचे. मनुष्य म्हणतं सांगा. अगदी खरं खरं सांगू का म्हणायचे. तर हां खरं सांगा. खरं सांगू का म्हणायचे. तुम्ही त्याच्यासाठी आलेच नाही. तुम्हाला कीर्तनकार बनायचे, प्रवचनकार बनायचे, किंवा तुम्हाला काही कोर्स घ्यायचा, एवढंच तुमचा उद्देश आहे. मला ब्रह्म ज्ञान व्हावं, मला माझ्या स्वरूप स्थितीत रमावं, याच्यासाठी आले असाल तर 700 वर्षापूर्वी माऊलींनी एवढं मोठं आपल्याला सांगून ठेवलं आणि संजीवन समाधीमध्ये बसले. त्या संजीवन समाधी माऊली, संजीवन समाधीस्थ माऊली, त्यांचं वर्णन किती 700 वर्ष सगळे साधू संत करतात. अनेक लोकांना त्यांचा सगुण साक्षात्कार, त्यांचा निर्गुण साक्षात्कार आहे, आणि त्यांचं हृदय किती दयेने भरलेले, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि ते माऊली जर आपल्याजवळ बसले असतील आणि आपल्याला बोध होत नसेल, तर याचा अर्थ लोह परिसाजवळ आपण कमीत कमी लोखंडाचं कण होऊन गेलं पाहिजे की नाही, तर ते आकर्षेल. आणि खापरखुटी होऊन गेलं तर माऊली तरी काय करतील. याचा अर्थ आपल्या अंतकरणामध्ये त्याची इच्छाच नाही. इच्छा घेऊन नुसतं माऊलीजवळ गेलं तर आपला अधिकारसुद्धा उंचावल्याशिवाय राहणार नाही, आणि ब्रह्मबोध झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. आपण त्या जी काही माऊलीला अभिप्रेत असणारी स्थिती आहे, आनंदाचे आवारू मांडू जगा, तर त्या ठिकाणी माऊली म्हणतात की सगळं लोकांच्या असणारं अज्ञानाचा अंधकार दूर होईल आणि ज्ञानाच्या प्रकाशातच सर्व राहतील. आणि तो ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळत नाही, कारण आपण घुबड आहे. त्याला जसं कितीही सूर्यप्रकाश असला तर रात्रच आहे. त्याप्रमाणे संजीवन समाधीस्थ माऊली आपल्यावर ज्ञानेश्वरीच्या द्वारा किंवा त्यांचं असणारी ही जी चैतन्य भूमी आहे, याच्याद्वारा सारखा ज्ञानाचा, अमृताचा, आनंदाचा वर्षाव करतात, पण आपण घेतच नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून आपल्याला ज्ञान का होत नाही, तर खरं बारकाईने विचार केले, आपल्याला ऐकायला जरी कटू वाटलं, पण हे सत्य आहे की आपण त्याच्यासाठी आलोच नाही. जर त्याच्यासाठी आलो असेल तर ते फलबलकल्पी आहे. जर आपल्याला होत नाही, याचाच अर्थ आपण त्याच्यासाठी आलो नाही. कारण हा भाग असा आहे की आपण स्वतःच आत्मरूप आहोत. आत्मा कोणत्या देशाचा, काळाचा, वस्तूचा प्रतिबंध आहे का? त्याला कोणताही प्रतिबंध नाही. आणि तरी असताना आपण म्हणतो पण काय करावं, होतच नाही. याचा अर्थ काहीतरी प्रतिबंध नसताना प्रतिबंध आपल्याला वाटतो. मग जो प्रतिबंध नाही तरी आपल्याला वाटतो, याचा अर्थ हा भ्रम कोणी स्वीकारला? आपण स्वतः स्वीकारलेला आहे. मला वाटतं एक दिवस आपण सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. तर खरं जर बारकाईने जर पाहिलं तर मनुष्याचं जर खरं पूर्वपुण्य फळाला आलं तर त्याला असा सुद्धा संशय करायचं कारण नाही किंवा माझा अधिकार कमी पडतो. अधिकाराचा सुद्धा प्रश्न नाही. जो अनधिकारी येतोय आत्माच आहे की नाही, आणि अधिकारी येतोय पण आत्माच आहे की नाही. तर आता सांगितलं की हे पुस्तक आहे, हे या आपल्या सगळ्यांमध्ये सगळे रजोगुणी आहेत का सगळे तमोगुणी आहेत का जास्त करून सत्वगुणी आहेत? सगळे सत्वगुणी आहेत, आहे की नाही? कसं आपलं मन सगळ्यांची सांगतात की नाही आपण सत्वगुणी आहोत का? नाही सांगत. नाही. कोणाला वाटतं मला फार राग आहे, मला फार क्रोध आहे, तमोगुण आहे. कोणाला वाटतं मला सारखं पायाला भोवरा बांधल्यासारखं काहीतरी करीतच राहावं असं वाटतं, रजोगुण आहे की नाही? कोणाला वाटतं की हे विचारसागर मला का कळत नाही, मला ह्याच्यातला सगळा विषय कळलाच पाहिजे, त्याला जाणून घेण्याची इच्छा आहे. ज्याच्यामध्ये ज्ञानाची इच्छा आहे, सत्वगुणामध्ये ज्ञानाची इच्छा असते, रजोगुणामध्ये क्रियेची इच्छा असते, आणि तमोगुणामध्ये आळस्य, जाड्य याचं प्रमाण अधिक असतं. झोप ज्याला आपण म्हणतो याचं प्रमाण. तमोगुणामध्ये झोप, तमोगुणामध्ये जाड्य, क्रोधादी असतात, आणि रजोगुणामध्ये काम, चित्ताचं चंचलता, आणि सत्वगुणामध्ये चित्ताची स्थिरता, शुद्धता आणि सारखी जाणून घेण्याची इच्छा असते. सत्वगुणामध्ये ज्ञान होतं, आहे की नाही? मग आपल्यामध्ये इथं बसलेले सगळे एकाच गुणाचे आहेत का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कुंभी अवघा एक आवा, एकी पाकी गु फेडावा, असं म्हणतात की एकच त्या कुंभाराच्या त्या आव्यामध्ये सगळे घट आहेत की नाही? एकाच याच्यामध्ये. तसे परमात्म्यानेच हे निर्माण केलेली सगळी चित्रविचित्र सगळी शरीरं किंवा मानव मात्र असले तर पिंड, जसा प्रत्येकाचं पिंड काय आहे वेगवेगळं आहे. म्हणजे पिंड, प्रत्येक पिंडाचे धर्म जे आहेत, त्याची जी अंतःकरण वृत्तीची जी ठेवण आहे ते प्रत्येकाची वेगळी आहे की नाही? आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की प्रत्येकाचं एकासारखं एक आहे का? नाही. मग सगळ्या जर आता सांगितलं इथं बसणाऱ्याला याला पुस्तक असं म्हणतात, तर हे ज्ञान कोणाला होईल? रजोगुणी माणसाला होईल का तमोगुणी माणसाला होईल? फक्त तमोगुणात जो झोपलेला आहे त्याला नाही होणार, आहे की नाही? जो झोपलेला आहे त्याला होणार नाही. परंतु जर समजा त्यांनी हे शब्द चांगले ऐकले आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला, हे पुस्तक आहे, हे ज्ञान इथं बसणाऱ्या 3 गुणांपैकी कोणत्या गुणी माणसाला होईल? सगळ्यांना होईल, आहे की नाही?
तसं श्रुती माता जी आहे ती आपल्याला सांगते की तत्वमसी, तुम्ही ब्रह्मरूप आहात. मग हे ऐकल्यानंतर मी ब्रह्म आहे हे ज्ञान व्हायला कोणाला अडचण आहे? रजोगुणी पाहिजे का तमोगुणी? शुद्ध अंतकरणाच्या माणसाला होईल का अशुद्ध अंतकरणाच्या माणसाला होईल? अरे श्रुती मातेचा फक्त विश्वास असला पाहिजे. विश्वास असला की हे ज्ञान कोणाला होईल? सर्वांना होईल. म्हणून जर खरं जर पाहिलं तर अंतकरण शुद्ध असावं का अंतकरण स्थिर असावं. एकदा श्रुतीने सांगितलंय, मी ज्या अर्थी गुरुमुखात वेदाचं वाक्य वेदांताचं वाक्य श्रवण केलेलं आहे की मी ब्रह्म आहे, तर त्याला काय त्याचा वाच्यार्थ समजून घेतला. एकदा त्याच्या लक्षार्थाचं ज्ञान झालं. एकाच चैतन्यावर जीव आणि ईश्वर हे दोन्ही कल्पित आहेत. एकाची उपाधी अविद्या आहे, एकाची उपाधी माया आहे. अविद्या आणि माया दोन्ही उपाधी कल्पित आहे. भेद सुद्धा कल्पित खोटा असा आहे आणि वास्तव स्वरूप मात्र एकच आहे. लागला डोलायला, आहे की नाही? कोण? ब्रह्माहमस्मी, अहम ब्रह्मास्मी. आणि मग हा जो विश्वाभास दिसतो, दिसेना जाईना, तो सत्य नाही. स्वप्न दिसल्याने बिघडलं का खरं मानल्याने बिघडलं? मृगजळ दिसल्याने बिघडलं का खोटं मानल्याने बिघडलं? का खोटं मानल्यानेच बरं झालं? तर खोटं मानल्यानेच बरं झालं, खरं मानल्याने बिघडलं, आहे की नाही? अशा प्रकारचा जर विचार, हा विचार आपण किती जरी श्रवण केल्याने होणार नाही. आपण कधीतरी बसून स्वामी महाराज सांगायचे की तुझं जे पागोट आहे ते गुडघ्यावर घे, बस शांत मनाने विचार कर, खरं काय आहे? हे जगत सारखं बदलत आहे, हे अनित्य कसं आहे, याच्यामध्ये पारतंत्र्य कसं आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष कसे आहेत, हे स्वप्नासारखं मिथ्या कसं आहे, आणि मी या सर्वांमध्ये कसा व्यापून भरलेला आहे, मी कसा याच्यापासून असंग आहे, याचा विचार आपण शास्त्राच्या साहाय्याने संतांच्या सहवासात बसून काय संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे असं करत असतानाच एक दिवस असा येईल की साधुबोध झाला नरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी आणि हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. अशा प्रकारचा जो काही बोधाचा अनुभव आहे किंवा अनुभवच ज्याला अनुभूती असं आपण म्हणतो, त्या अनुभूतीच्या रंगाने तो मनुष्य रंगून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि खरा हा जो मानव देह दिला, मानवाची आपण अनेक वेळा चिंतन करतो, माणसाची भूक माणसाची ओढ कशाकडे आहे? मला अमरत्व प्राप्त व्हावं, मला ज्ञान असावं, मला आनंद असावं, आणि तेच जर आपलं स्वरूप आहे असं जर आपल्याला कळलं तर आपण आता विषयांच्या दारात भीक मागण्यासाठी वारंवार जाऊ का परत? मी जर माझ्याच आनंदाने तृप्त आहे तर मला ह्या शब्दस्पर्शादी विषयाकडे जाण्याची काय गरज आहे? मला जर माझ्या आत्मज्ञानानेच मी तृप्त आहे, आता हे इतिहास भूगोल गणित अशा नश्वर विषयांचं ज्ञान संपादन करून मी काय करणार आहे? आहे की नाही? बरं, मला आनंदासाठी कोणत्या विषयाकडे जायची गरज नाही. बरं, अमरत्व मिळवण्यासाठी मी त्या ठिकाणी कोणाच्या वैद्याचा आश्रय करील, कोणते रसायन कल्प घेईल किंवा कोणते मंत्रतंत्राचा जप करील, काही गरज आहे का? मी स्वतः माझा आत्माच अमर आहे, तर मला कोणाकडे जाण्याची गरज आहे नाही. पण मला अजून कोणीतरी शत्रू आहे. शत्रू जर असेल तर माझ्याहून द्वैत शिल्लक आहे. जर मी सगळीकडे आहे तर जगामध्ये त्याला कोणी शत्रू राहिलाय का? त्याला जगामध्ये स्वतःच्या स्वरूपाहून कोणी मित्र आहे का? त्याला सर्व हे आत्मरूप आहे. अशा प्रकारचं खरं मनुष्याची जी धाव ज्याच्याकडे आहे ते जर आपलं ध्येय किंवा आपलं गंतव्यस्थान आपल्याला प्राप्त झालं तर आपले कुठेही कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हिंदू धर्म नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, स्त्री पुरुष भेद नाही, बाल नाही, तरुण नाही, स्थावर नाही, जंगम नाही, चर नाही, आचर नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे, बरं ही कल्पनाच करायची का? हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. म्हणून या वास्तवतेमध्ये आपल्या जीवनात मनुष्य जन्म जो प्राप्त झाला त्या आपल्या वास्तव स्वरूपाकडे आपली ओढ आहे, आणि तिथं आपण गेलं की आपला प्रवास संपला. जर त्याला सोडून आपण किती जरी बाहेरून दुसऱ्या मार्गाने अमरत्व प्राप्त करण्याचा, ज्ञान संपादन करण्याचा, आनंद संपादन करण्याचा आणि आपलंच सगळीकडे आधिपत्य असावं असं वाटण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरीसुद्धा मनुष्याला कधीही तृप्ती येणार नाही, कधीही त्याला आलम भावना पुरे असं वाटणार नाही. स्वामी महाराज सांगायचे, जहाज का पंछी फेर फेर जहाज परावे. जर जहाजामध्ये एखादा पक्षी आहे, समुद्रात अथांग समुद्रात ते जहाज गेलं आणि त्याच्यावर एक पक्षी आहे आणि त्या पक्षाला तुम्ही सोडून दिलं, आहे की नाही? पक्षाला सोडून दिल्यानंतर त्या अथांग अशा समुद्रामध्ये जेव्हा तो पक्षी त्या व्यापक आकाशामध्ये विहार करायला लागतो आणि केल्यानंतर तो कुठं त्याला बसावं वाटलं तेव्हा तो आकाशात कुठंतरी आश्रय करतो का? आकाशात त्याला आश्रयच नाही, मग पाण्यात आश्रय करील का? कुठं नाही. मग त्याला कुठे यावं लागेल? शेवटी
जहाज का पंची फेर फेर जहाज परावे, जहाजात आला तरच, तोपर्यंत त्याला कुठं विसावा मिळणार नाही. तसा जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे. तिथपासून जेव्हा तो बाहेर पडला आणि पुन्हा ह्या सच्चिदानंदाचा शोध घ्यायला लागला, बाहेर किती शोध केला म्हणजे त्याला मिळेल? कुठंच नाही. त्याला पुन्हा कुठे यावं लागेल? मूळ पदावर यावं लागेल. आपली जे मूळ असणारा जो आत्मा सच्चिदानंद घन, त्या आत्म्याला तो मी म्हणेल, ते माझं स्वरूप म्हणेल. त्याशिवाय त्याला नान्य हा पंथा विद्यते आयनाय तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. त्या परमात्म्याला जाणूनच तो ह्या मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण करू शकतो. दुसरा त्याला कोणताही उपाय नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपल्याला श्रवणाच्या द्वारा एवढंच कळलं पाहिजे की कमीत कमी आपल्याला जायचं आहे कुठं, आहे की नाही. आणि याचा शोध कुठं जायचं आपल्याला, तर आपल्या मूळ स्वरूपात जायचं. तेव्हा ह्या सुखाचा, ज्ञानाचा किंवा आपल्या अमरत्वाचा शोध बाहेर घेऊन चालेल का आतमध्येच चालेल? कारण मग याच्यासाठी वृत्ती बहिर्मुख लागेल का अंतर्मुख लागेल? ह्या वृत्तीला जी बाहेर जाणारी वृत्ती, ती संपूर्ण वृत्ती पुन्हा तिचं तोंड कुठं करावं लागेल? अंतर्मुख करावं लागेल. तर विचारसागरातच उदाहरण आलं. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ही इंजिन वगैरे नव्हती किंवा मोटरी बसल्या नव्हत्या, तेव्हा मोठेचं पाणी काढायचं. मोठं माहिती आहे ना, याच्यामध्ये त्या मोठेचं पाणी काढायचे, त्या विहिरीच्या थारोळ्यामध्ये ते पाणी पडायचं. आणि ते बैल जे आहेत ते त्या थारोळ्याच्या विरुद्ध दिशेने ते पाणी काढण्यासाठी त्या बैलांना पुढं हाकललं जायचं. आणि त्या बैलांना जर ताण लागली तर त्यांना पाणी प्यायला पाहिजे. आता त्यांची तोंड कुठे आहे? विहिरीच्या विरुद्ध दिशेने. मग त्यांना जर पाणी प्यायचं असेल तर ते विहिरीच्या दिशेने तोंड केलं पाहिजे की नाही, त्या थारोळ्यात साचलेलं पाणी पिण्यासाठी. पुढं त्यांनी किती दिवस ओढत राहिले तर त्यांना ते पाणी पिता येणार नाही. तसं आपण आपली अंतःकरण वृत्ती, हे शब्द ज्ञान, हे स्पर्श ज्ञान, हे रूप ज्ञान, हे असं जर आपण ते ज्ञान करून घेतलं आणि त्याच रूपाद्वारा, शब्दाद्वारा बाहेर असणाऱ्या जर आपण सुखाचा शोध केला तर आपल्याला कधीतरी सुखाचा शोध लागेल का? मूळ सुख जी शब्द सुख, रूप सुख, स्पर्श रूप मूळ कुठून येतात? आपल्या आत्म्यात त्याचा मूलभूत असा स्रोत आहे. त्या स्रोतामध्ये स्थिर करण्यासाठी जी आपली अंतःकरण वृत्ती बाहेर धावते किंवा ज्या अंतःकरणाच्या वृत्ती सारख्या बाहेर धावतात, त्या सगळ्या वृत्ती कुठे झाल्या पाहिजे? आतमध्ये आल्या पाहिजे. म्हणजे आपलं जे अंतःकरण आहे, जे मन आहे, ते मनाचंही जे अधिष्ठान आहे, त्या ज्या अधिष्ठानावर हे मन कल्पित आहे, ज्या अधिष्ठानावर हे खोटं मन भासत आहे, तरळत आहे, तर त्याचं ते अधिष्ठान कोण आहे हे जाणण्यासाठी जेव्हा मन जाईल त्यावेळेला काय होईल? हे मन रूपाने राहणारच नाही. मन हे उन्मन झाले, ऐका ना काय? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. अशा प्रकारचं हे जे मन आहे, मन हे उन्मन होऊन जातं. त्या मनाच्या ठिकाणी मनरूपता राहत नाही. जशी मिठाची बाहुली समुद्राच्या तळाचा शोध घेण्यासाठी गेली तर बाहुली राहिली का? तर ती पाणीरूप झाली. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्तीची स्थिती होते. याला म्हणतात निधिध्यासाची परिपक्व अवस्था, ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. त्याच्यामध्ये हा साक्षात्कार होतो आणि त्या पुरुषाला कोणत्याही प्रकारचं संशय राहत नाही. त्या पुरुषाच्या अंतःकरणात त्याला जेव्हा आत्मानंदाची अनुभूती येते त्यावेळेला त्याला बाहेरच्या कोणत्याही विषयांमध्ये रस वाटत नाही. कारण रसरूप असणारा, रस म्हणजे आनंद, रसो वै सहा, परमात्म्याला रसरूप आनंदरूप असं म्हटलेलं आहे. आणि त्या आनंदामध्ये तो जेव्हा निमग्न होतो त्यावेळेला त्यांनी लिहिलं, सांगे कुमुद दळाचे ताटे, माऊली म्हणतात, जो चिविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबिता हाती. तो चकोर पक्षी जर त्याला कमळाच्या ताटव्यातलं त्यांनी जर त्या किरणाचं काय केलेलं आहे? प्राशन केलेलं आहे. तो चकोर पक्षी वाळवंटात चोच खुपशील का? नाही. त्याप्रमाणे ज्या जीवाला आपल्या वास्तव स्वरूपाची, वास्तव आनंदाची ओळख झाली, हा मूळ आनंदाचा झरा म्हणजे मीच आहे, मला आनंदासाठी कुठं जाण्याची गरज नाही. ते काय आहे ना, तरंग मागे तृषितार्थ पाणी, तैसेचे प्राणी चुकले ती ब्रह्मी, आहे का काय त्याचं? चित्राशी वाटे मज भिंत धावा. भिंत कुठे? भिंतीवरच चित्र आहे. आणि तो काय म्हणतो? का चित्राला सोडून भिंत आहे का? चित्र म्हणजे भिंतच आहे की नाही? आणि ते चित्र म्हणायला लागलं का चित्राशी वाटे मज भिंत धावा, आणि गंधाशी वाटे मज लेप द्यावा. आणि गंध म्हणायला लागला चंदनाचा गंध, तो म्हणतो मला चंदनाचा लेप द्या. का तेच गंध म्हणजे ते आहे? चंदनाला सोडून गंध आहे का? स्वतंत्र म्हणून काही नाहीच आहे. आणि तरंग मागे तृषितार्थ पाणी, आणि तरंग जे आहे ना ते काय म्हणायला लागलं, मला खूप तहान लागली, मला पाणी द्या. का तेच दुसऱ्याची तृप्ती करणार आहे?
ऐक नाही, तैशेची प्राणी चुकले ती ब्रह्मी, त्याप्रमाणे प्राणी काय झाले, ह्या ब्रह्मस्वरूपापासून च्युत झाले. आपण हे जे काही जलचर प्राण्यांचं शास्त्र त्याच्यात असं सांगतात की मासा पाण्यातच राहतो की नाही, पण माशाला जेव्हा ताण लागते तेव्हा त्याला पाणी पिता येत नाही, त्याला काय करावं लागतं, उलटं व्हावं लागतं. काय ते वल्ले वगैरे काय त्याच्या शरीराची रचना आहेत अशी की ते पाणी जर तो उलटा झाला तरच त्याला पाणी पिता येतं. तसं आपण आनंदाच्या समुद्रातच आहोत, किंबहुना आनंद समुद्र आपणच आहोत, परंतु अंतःकरणाची वृत्ती जी बाहेर जाते ती वृत्ती उलटी करावी लागेल. उलटी करावी लागेल म्हणजे बहिर्मुख आहे ती अंतर्मुख केली तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आनंदाचा झरा आहे. आणि त्याचं आपल्याला त्या आनंदामृताचं पान करण्यासाठी महत्त्वाचं जर काय असेल तर आपली वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे, ती वृत्ती शुद्ध असली पाहिजे, ती वृत्ती अत्यंत सूक्ष्म असली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये त्यांनी दिलं एका एकाग्र म्हणजे एकम अग्रम वर्तते यशासा, म्हणजे जिला अग्र म्हणजे एकच टोक आहे म्हणजे मी ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे. तसं धनुष्याला आपण बाण लावतो आणि त्या लक्ष्याच्याच दिशेने सोडतो, त्याप्रमाणे मी म्हटलं की ब्रह्म, अशा प्रकारची चित्तवृत्तीची एकाग्र. किंवा माझं कर्तव्य म्हणजे फक्त या जन्मामध्ये मरण्याच्या अव्यवहित एक पूर्वक्षण तरी मी ब्रह्मज्ञान संपादन करणार आणि माझा आत्माच ब्रह्म, एवढाच बाण मला योजण्यासाठी मला ह्या मनुष्य शरीराची योजना झालेली आहे. याच्यासाठी मला काय देवाने ही सर्व इंद्रिय समुदाय किंवा ह्या शरीराचं दान केलेलं आहे. अशा प्रकारची जर भावना, अशा प्रकारची श्रद्धा ठेवली तर श्रद्धावान लभते ज्ञानम. तर हा मनुष्य श्रद्धापूर्वक त्या असला तर त्याला निश्चित या जन्मामध्येच ज्ञान याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, अशा प्रकारची ही जीवनमुक्त अवस्था याला प्राप्त होते. आपण कधीही मनामध्ये जो मुमुक्ष असतो, जो वेदांताचा चिंतक असतो, त्याने असं कधीच म्हणू नये अगदी हे जन्म नाही ना तर पुढच्या जन्मात, ते नाही झालं तर त्याच्या पुढच्या जन्मात. अरे जर या मनुष्य देहात प्राप्ती होते आणि मला दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोगाची निवृत्ती व्हावी, जीवपणाचा निराश व्हावा, यासाठी जर मला हा मनुष्य देह दिला तर मी आता असं म्हणणार नाही की या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, याच देहामध्ये मी ही जीवनमुक्त अवस्था प्राप्त करील आणि हा माझा शेवटलाच जन्म ठरला पाहिजे. मला याच्यानंतर पुन्हा जन्म आणि मरण दोन्ही नको. तुका म्हणे एका मरणेची सरे, या एवढं एक मरण आल्यानंतर पुन्हा जन्माची सामुग्री आणि पुन्हा मरणाची सामुग्री काही या ठिकाणी ठेवणार नाही. अशा प्रकारचं मनुष्याने अत्यंत ज्याला आपण म्हणतो तीव्रतर जिज्ञासेने, तीव्रतर वैराग्य धारण करून, तीव्रतर विवेक धारण करून आणि त्याला लागणारी सगळी शमदमादी सगळी साधनं, इंद्रिय नियम मनोनियम हे सर्व करून जर एखादा मनुष्य श्रीगुरूंच्या सहवासात सत्शास्त्राच्या द्वारा चिंतनाला प्रवृत्त झाला तर ते सांगतात प्रविष्ट्वा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोवरहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथाशरद. ते म्हणतात सलील म्हणजे पाणी, जसं शरद ऋतूमधलं पाणी, आता कसं पाणी स्वच्छ असतं, म्हणजे या दिवसात पावसाळा नाही, पाणी सर्व स्वच्छ असतं, त्याप्रमाणे आपल्या ह्या स्वच्छ अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब प्रगट होईल. कधी तर त्यांनी सांगितलं प्रविष्ट्वा कर्णरंध्रेण, देव कधी आपल्याला डोळ्याच्या द्वारा कळणार नाही, देव कोणत्याही इंद्रियांनी कळणार नाही. देवाचं आपल्या हृदयात प्रवेश करण्याचं द्वार जर कोणतं असेल तर प्रविष्ट्वा कर्णरंध्रेण, कानाच्या बिळातून परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करीत असतो. कानाच्या बिळातून प्रवेश करायचं तर साधन काय आहे, तच्चिंतनम तत्कथनम, याचं परमात्म्याचं श्रवण करणं, श्रवणाच्या द्वाराच परमात्मा हा हृदयामध्ये प्रविष्ट होत असतो. म्हणून रात्रंदिवस आपण श्रवण हे आपल्या जीवनाचं नाव ठेवलं पाहिजे. असं केलं तर आपोआप सगळ्या आपल्या अंतःकरणातील अशुद्धी, आपल्या अंतःकरणात असणाऱ्या पापवासना, आपल्या अंतःकरणात असणारं चांचल्य हे सगळं जाऊन आपल्याला आपोआप हे जर आपण ध्येय ठेवलं, त्या ध्येयाच्या पोटामध्ये जसं आपण एकदा माऊलीच्या मंदिरात दर्शनाला जायचं ठरवलं, आपल्याला रस्त्याने एखादा मित्र मिळतो तर आपण काय म्हणतो, जय हरी, चालले पुढं. जर कधी कधी एखादा मनुष्य म्हणतो थांबाव थोडंसं मला ओझं उचलू लागा, ऐक नाही, तरी आपण त्यालाही टाळतो, नाही आता मला उशीर झाला आहे, त्या असं जातो. रस्त्यामध्ये काही खडे पडलेले असतात, काही गवताच्या काड्या पडलेल्या असतात, तिकडं तर आपण ढुंकूनही पाहत नाही. आपलं ध्येय काय ठरलेलं आहे, माऊलीचं दर्शन करायचं. जर कोणी मनुष्य म्हणला तुम्ही चहा घेता का, नाही आम्ही दर्शन केल्याशिवाय चहा घेत नाही, आमचा नियम आहे. का तर आपलं ध्येय ठरलंय माऊलींचं दर्शन करायचं. त्याचप्रमाणे आपलं जर जीवन ध्येय ठरलं की
की मला जोपर्यंत ब्रह्मदर्शन होत नाही तोपर्यंत मी दुसरं काही पाहणार नाही. जसं तो ध्रुवबाळ निघाला जायला, मोठ्या रोषाने घरून निघाला, लहान बालक होतं, पण त्याला सगळ्यांनी आग्रह केला, तुला एक गाव देतो, तुला राज्य देतो. राजा म्हणतो माझ्या मांडीवर परत येऊन नाही. आईनं सांगितलंय की संपूर्ण जगताचा जो पिता आहे तर त्याची मांडी तुला मिळाली, त्याच्यामुळे तुला आढळपद प्राप्त होईल, तू आता परत माघारी पाहू नको, अशा प्रकारची घनघोर तपश्चर्या कर. त्याप्रमाणे तो ध्रुवबाळ निघून गेला. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागरू उपमन्या. आईच्या वचनावरून त्या उपमन्याने सुद्धा क्षीरसागर मिळवला. तसं आपल्याला या ठिकाणी काय आहे, आनंद सागरामध्ये आपल्याला जर निमज्जन करायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत ध्येयवादी पाहिजे, की काही जरी झालं तर मी हेच प्राप्त करील. आपण नेहमी सांगत असतो, कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी. एक तर माझं कार्य सिद्ध होईल, नाहीतर माझा देह पडेल. इतक्या जोमाने आपण जर त्या ठिकाणी ह्या चिंतनामध्ये प्रवृत्त झालं तर आपल्याला विचारसागराचं फल जे आहे ते फल आपल्या पदरात पडेल. म्हणून या ठिकाणी हे कशासाठी चिंतन करायचं, तर हे सगळे अनुबंध आहेत. अनुबंध म्हणजे आपल्याला कळले पाहिजेत. आणि त्या कळण्याचं काय, अनुबंध शब्द कशाला योजतात, तर ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो. मग आपल्याला ज्याचं ज्ञान झालं असताना ग्रंथात प्रवेश होतो असा अनुबंध, अर्थात हा अनुबंध म्हणजे काय आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून म्हणतात, कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याच्या पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय, अनुबंध चतुष्टय आपण आहे की नाही, अनुबंध चतुष्टय या शब्दाचा अर्थ 3 गोष्टी आहे की नाही, तर चतुष्टय याचा अर्थ 4 गोष्टी आहे की नाही. अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 असा अर्थ घ्यायचा. अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची, आता काही लोकांचं काही नसतं, तुम्ही उडी मारा म्हटलं की मारतात. लहान मुलगा किती उंच एखाद्या छतावर असला 3ऱ्या मजल्यावर, त्याला म्हटलं मार उडी आहे की नाही, तो देतो उडी टाकून, त्याला काही विचारच पडत नाही. तसं पण इथं विवेकी पुरुष जो आहे ना, ते जर एखाद्या मोठ्या माणसाला म्हटलं मारा उडी तुम्ही वरून, तर म्हणतो काय मी मारायला वेडा झालो की काय याच्यामध्ये. तसं इथं अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची ग्रंथामध्ये प्रवेश. नाही तर तुम्ही म्हणले काय नाही आम्ही सांगतो, काय की नाही आम्ही सांगतो त्याप्रमाणे चला आमच्या पाठीमागं. आंधळ्याचे पाठी लागले आंधळे, आणि घात पुढे मागे एक वेळे. जर आंधळ्याच्या पाठी किंवा अर्ध गोलांगुल न्याय म्हणतात त्याला, पुढे येणार आहे याच्यामध्ये मला वाटतं 7व्या तरंगामध्ये. तर ते म्हणे एक मनुष्य आहे ना, आंधळा मनुष्य, आणि तो म्हणायला लागला की अहो मला अमक्या ठिकाणी जायचं आहे, मी कशाने पोहोचेल. त्यांनी सांगितलं सोपा उपाय आहे, तुम्हाला अमक्या गावाला जायचं का. त्या गावामध्ये होता एक बैल, त्याला काय म्हणतात, एक मत्त माजलेलं, त्याला पूर्वीच्या काळात म्हणजे पोळ असं म्हणतोय, दुसरं एक नाव आहे त्याला, वळूक काय म्हणतं, सांड. त्या गावामध्ये सांड होता. म्हणजे त्या गावामध्ये असा एक बैल असतो की ते कोणाच्याही शेतात चरा, तो फक्त बलवान असतो. अशा प्रकारचा तो बैल, त्याला जिकडं वाटेल तिकडं तो सैराट फिरत असतो, भ्रमण करीत असतो, विचरण करीत असतो. तर त्या बैलाचं शेपूट धर्मणे, आणि हा जिकडं जाईल तिकडं जाईल. आता काय अवस्था होईल याची आंधळ्याची, बैल जिकडं उधळेल तिकडं जाईल. तसं नाही, तर हा विवेकी पुरुष जो असतो तो विवेकी पुरुष पहिल्यांदा म्हणतो, तुम्ही आम्हाला म्हणता की हे अमुक ग्रंथाचं श्रवण करा, पण याचा अनुबंध आम्हाला कळू द्या. पण अनुबंध कळू द्या. हे बरेचसे लोक असे, कोणीतरी त्यांना सांगितलं का मोक्ष तुम्हाला आचार्य रजनीश, कोणी सांगितलं प्रजापिता ब्रह्मकुमारी त्यांच्याकडे जा, कोणी सांगितलं अनेक प्रकारचे संप्रदाय, त्यांची नावं सुद्धा घेणं उचित नाही, परंतु आता सध्याची स्थिती आहे म्हणून, किंवा आमके महाराज त्यांच्या पाठीमागे जातो, 10-10 वर्ष घालवतो, नंतर पदरात काही पडत नाही, मग दुसऱ्या संप्रदायात जातो, तिथं काही पडत नाही, तिसऱ्या विवेकी पुरुष जेव्हा आहे त्यांनी अगोदरच विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही जे मला साधन करता त्या साधनाचा अधिकारी कोण, त्या साधनाचं विषय काय, त्याचं फल काय, त्याचा संबंध काय, ते सर्व आम्हाला सांगा. म्हणून या ठिकाणी सांगतात की कोणत्याही विवेकी पुरुषाची, विवेकी पुरुषाचा अर्थ काय, समोर जे आलं ते सत्य काय असत्य काय, ते सार काय आसार काय, त्याच्यात ग्राह्य घेण्यासारखं काय त्याज्य काय, अशा प्रकारचा विचार त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यामध्ये असा जर पुरुष असेल तर त्याला म्हणतात विवेकी. विवेक शब्द होताना पहिल्यांदाच धातू हे काय विचिर, पृथक करणे. विवेक करणं म्हणजे पृथक्करण करणं. जसा हा जो कोणता पक्षी तो दूध आणि पाणी वेगळं करतो, राजहंस पक्षी, तो राजहंस पक्षी कसा दूध आणि पाणी एकत्र असेल तर त्या ठिकाणी दूध पितो आणि पाणी एकत्र करतो. तसं समोर आलेल्या व्यक्तीनं सांगितलेलं साधन साध्य विचार, तर त्याच्यामध्ये
सत्य काय आणि असत्य काय, त्याच्यातली वास्तवता काय आहे आणि अवास्तवता काय आहे, याचा जो शोध घेतो, याचं जो पृथक्करण करतो, वेगळेपण करतो, तर त्याला म्हणतात की अशा प्रकारचा विवेकी पुरुष. तर हा विवेकी पुरुष कोणताही अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय त्याची त्या ग्रंथामध्ये किंवा त्या साधनामध्ये प्रवृत्ती होत नाही. आणि म्हणून पहिलं काही जरी करायचं झालं तर त्याचं काय पाहिजे, अनुबंध आपल्याला कळलं पाहिजे. बघा, ह्या अनुबंधाचा विचार असा आहे, आपले महाराज आहेत सुभाष महाराज, तर त्यांनी आम्हाला ऋषिकेशला गाथा सांगितला त्या 1 महिनाभर. तर ते फक्त गाथेचा अभंग अर्थ किती वेळा सांगायचे, पण महाराज 5 मिनिटात सांगत असतील एक अभंग, 5-10 मिनिटात फार झालं तर याच्यामध्ये एक अभंग सांगायचं. आम्हाला इतकं समाधान व्हायचं, ते दुसरं काही डोळ्यापुढं ठेवत नव्हते. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, माझे दिठावेल प्रेम, काय बुद्धी होईल निष्काम. ते पहिल्यांदा सांगायचे की हा अभंग काय सगळ्यांसाठी नाही, ह्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, ह्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, अद्वैताची वाणी कोणी ऐकू नये, कोणत्या भूमिकेतला हा अभंग आहे, त्या झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष येला ठाव स्मशानीचा, किंवा तत्ववंशी विद्या ब्रह्मानंदी सांग, ह्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, ह्या अभंगातला विषय काय आहे, या अभंगाचा संबंध काय, आणि या अभंगाचं फलश्रुती काय, असं एवढं सांगायचे. आम्हाला एकदम समाधान व्हायचं. थोडक्यात काय, आपण जेव्हा गाथेचं चिंतन करतो, प्रत्येक अभंगाचा अनुबंध आपण पाहिला पाहिजे की हा अभंग नेमका कोण. असे तुकाराम महाराजांचे अभंग नाही, कोई बिले 4-4 आणा, सगळ्यांना सगळे अभंग नाहीत. आपला तिथं काय आहे, गाथेच्या अभंगाचं चिंतन म्हणजे माणसाच्या अंतःकरणामध्ये हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच वृत्ती राहते की अनंत वृत्ती उठतात, अनंत वृत्ती. तसं मनुष्य जीवनामध्ये जरी विचार करायला लागलं, बरोबर ना महाराज, तर अशा प्रकारच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालट तिरंग. कोणती जर तुमच्या जीवनामध्ये गाथा हा जर तुमचा जीवन ग्रंथ केला असेल, तर प्रत्येक वृत्तीला काय साधन दिलं पाहिजे, कोणत्या प्रकाराने ती वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे, ती वस्तुनिष्ठ वस्तुनाम ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तिची नित्यस्थिती होईल, असं करण्यासाठी जे जे प्रसंग जीवनामध्ये येतात, ज्या प्रसंगामध्ये ज्या ज्या प्रकारच्या अंतःकरणाच्या वृत्तीचं उत्थान होतं, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, जे काय जे माझा मीचे राखण झालो, जेथे तेथेची धरिलो, किंवा जेणे तेनेची धरिलो. तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारच्या ज्या अंतःकरणाच्या अनंत वृत्ती उठतात तर त्यांना वळवलं पाहिजे, अंतर्मुख केलं पाहिजे. आणि कोणी केलं पाहिजे, गुरुनी केलं पाहिजे, शास्त्राने केलं पाहिजे, का आपणच केलं पाहिजे. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधुर आत्मा एव रिपुः आत्मना, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या अंतःकरणाच्या ज्या अनंत वृत्ती आहेत, त्या वृत्तीला कोणत्या प्रकाराने अंतर्मुख करता येईल, त्या वृत्तींना कसं वळायचं, जसा गुराखी गुरव वळतो त्याप्रमाणे ह्या वृत्तींना कसं वळून पुन्हा आपल्या गोठ्यात, पुन्हा आपल्या स्वरूपस्थितीत किंवा स्वरूपामध्ये आणायचं, याचे हे असणारे आडाखे, ही सोडवलेली गणितं म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे हे असणारी प्रत्येक अभंगाची चरणं किंवा एक एक अभंग आहे. आणि ह्या रीतीनं जेव्हा पाहतो तेव्हा त्या अभंगाचा संबंध दुसरा कोणाशी न लावता आपल्याला जवळचा संबंध आपल्याशी लावता येतो, आपल्या अंतःकरण वृत्तीशी लावता येतो. म्हणून जर आपण किती अभंगाचं चिंतन केलं आणि अनुबंध चतुष्टय लक्षात घेतला नाही, तर त्या अभंगाचं समाधानकारक चिंतन होत नाही, आपल्यासाठी होत नाही आणि दुसऱ्यासाठी होत नाही. आपण जे काही शिकतो त्याद्वारे नेहमी अनुबंधाचा विचार केला पाहिजे. कोणतंही ओवी जरी आली, अभंग जरी आला, कोणी मनुष्य जरी बोलत असला तरी त्याचा अनुबंध काय, हा बोलतो हा कोणाला उद्देशून बोलतो. जर माझ्याशी याचा संबंध नसला तर याचे बोलणं कानातून न्या तरी कशाला आतमध्ये, ऐक नाही, माझा त्याचा संबंधच नाही, तो दुसऱ्याचं बोलतो. म्हणून काही लोकांना दुसऱ्याविषयी जेव्हा बोलणं चालतं तर ते आपले वंदनीय गणेश्वर गुरुजी म्हणत असतात की त्यांना माणसाला आपलं कान बंद करता आलं पाहिजे, ऐकणारा असून देखील बहिरा होता आलं पाहिजे, ऐके नाही, बोलणारा असून देखील मुका होता आलं पाहिजे. कारण माझा जे संबंध आहे त्याविषयी बोलून माझ्या वाणीची शक्ती मी खर्च करूच कशाला, त्या वाणीला विटाळवू कशासाठी. अशा प्रकाराने जर ते शब्द मला कानावरच घ्यायचे नाही, ते दृश्य जर मला पाहायचंच नाही, तर मी कशाला त्याच्यासाठी डोळे उघडू, कशाला मी डोळे भरून ते पाहू. अशा प्रकारचं मनुष्याला हे जे अनुबंधाचा विचार केला तर अशा प्रकारचं जीवन त्याला जगता येतं. परंतु माणसाचं हे कायम लक्षात पाहिजे
की ह्या जी गोष्ट मी करत आहे, जे मी साधन करत आहे, त्या साधनाच्या अनुबंधाचं मला ज्ञान आहे की नाही. कारण जर अनुबंधाचं ज्ञान नसेल तर त्या मनुष्याची त्या साधनामध्ये प्रवृत्ती होणार नाही. म्हणून जरी कोणी आपल्याला पुढं कोणतंही साधन आणलं तर त्याचा अनुबंध हा महत्त्वाचा आहे. अनुबंध म्हणजे ज्याच्या ज्ञानाने त्या साधनामध्ये, त्या ग्रंथामध्ये प्रवेश होतो, त्या ग्रंथाचं वाचन करावं असं वाटतं. आता जर आपल्याला कोणी एवढी मोठी कादंबरी आणून दिली तर आपण वाचू का ती? नाही. आणि कोणी जर म्हणलं ही विचारसागराची ही टिप्पणी बरं का दुर्मिळ आहे आणि ही 10 ओळीची, तर आपण लगेच म्हणू मला द्या. आपण आहे की नाही? कारण का आपला याच्याशी संबंध आहे, आपला अनुबंध आहे. जर अनुबंध नसेल तर कथा कादंबरीचं आम्हाला काय करायचं आहे की नाही? आपल्याला जर ते काही लोक म्हणतात आम्ही रुद्राक्षाची माळ आणि हा एकमुखी रुद्राक्ष याची 10,000 रुपये किंमत, आपण म्हणतो असू द्या, जाऊ द्या, आम्ही वार करीत. आणि जर एखादा म्हणला मी हाताने बनवलेली तुळशी माळ मला दे मला दे, आपण लगेच त्या दिवशी त्या फडावर एकाने सांगितलं नाही का, किंवा इतक्या माळा मी हाताने करून आणल्या, थोड्या शिल्लक आहे, इतकी त्याच्यावर उडी पडली तर 10 रुपयाची माळ 50 रुपयापर्यंत गेली. किंवा आम्हाला द्या, कारण आपला त्याची संबंध आहे. तुळशी माळ घालणं, आपण गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हारमिरविती गळारे म्हणून आपण त्याच्याकडे जातो. तसं कोणत्याही ग्रंथाचा अनुबंध, कोणत्याही साधनाचा अनुबंध कळल्याशिवाय आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही, किंबहुना होऊ पण नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याच्या पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. तरी हे अनुबंध किती आहे? तर अनुबंध चतुष्टय. या ठिकाणी हे 2 अनुबंध आहेत असं सांगतात. अनुबंध चतुष्टय या शब्दाने. तर चतुष्टय शब्दाचा अर्थ काय आहे? 4. बघा, महाराज झोपले होते तरी ते हसले, कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला माहिती आहे की चतुष्टय नावाचा चतुष्टय म्हणजे चतुष्टय म्हणजे 4 आहे की नाही? आपल्याला माहीतच आहे. कधी कधी माणसाला झोप काय ती सगळं माहीतच आहे, काय ऐकत बसायचं त्याच्यामध्ये आहे की नाही? चुकलं वाक्याचं चुकलं की लगेच लक्षात येतं की चतुष्टय काय. बरं झालं आपण झोपलो, नाही तर चतुष्टयचा अर्थ 2च बसला असताना लक्षात, जसा बाकीच्यांच्या बसला. चतुष्टय म्हणजे 4च आहे असं सांगतात. तर अनुबंध चतुष्टय अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय असे म्हणतात. एक आहे अधिकारी, दुसरा आहे विषय, तिसरा आहे संबंध आणि चौथा आहे प्रयोजन. याला चारांना मिळून काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय. यापैकी पहिला अनुबंध कोण आहे? अधिकारी. तर त्या अधिकाऱ्याचं वर्णन करतात. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. इथं लिहिला मनुष्य मात्राच्या, म्हणजे कोणताही मनुष्य घेतला की त्याच्या अंतःकरण हे सगळे जे दोष आहे ना, हे कुठे बाह्य शरीराच्या ठिकाणीचा विचार नाही. वेदांतामध्ये हे तुमचं शरीर निरोगी असलं पाहिजे, तुम्ही पुरुष असले पाहिजे, तुम्ही ब्राह्मण असले पाहिजे, तुम्ही संन्यासी असले पाहिजे, ह्याचा काही विचार केला नाही. तुमचं शरीर गोरा असलं पाहिजे, काळं असलं पाहिजे, काही विचार नाही. त्या अष्टावक्राच्या सभेमध्ये हाच विचार केला गेला, विद्वानांची सभा, आणि सगळे त्या ठिकाणी सगळे अगदी ते संन्यासी वगैरे सगळे आपल्या भगव्या कपनी वगैरे सगळं ते घालून गेले त्या ठिकाणी, सगळे भस्म वगैरे लावून. कारण राजाच्या जनकाच्या दरबारात सभा आहे. आणि काय आहे, वक्ता जो आहे ना त्याची टोपीची घडी सरळ असली पाहिजे, त्याचं वक्त्या कसा इम्प्रेसिव्ह वजनात असला पाहिजे आहे की नाही. म्हणून ते सगळेजण त्या ठिकाणी गेले. आणि हा अष्टावक्र जो मुनी आहे तोही त्या ठिकाणी गेला. पण त्याची बिचाऱ्याची शरीर रचना कशी होती? 8 ठिकाणी वाकलेला होता आहे की नाही. आणि तो गेल्याबरोबर त्या विद्वत सभेमध्ये सगळेजण हसले की बा 8 ठिकाणी वाकला. अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकलेला. आणि तो लगेच त्या राजाला म्हणला, अरे राजा, ह्या चंबाराची सभा कशाला बोलवली इथं? म्हणे हे सगळे कातडीला जाणणारे ना, शरीर कसं आहे, हे तो चामारकी सभा आहे, ही तर चंबाराची सभा आहे. सगळ्या लोकांना वाईट वाटलं, आपल्याला असं का म्हटलं? ते म्हणे इथं आत्मचर्चा करायला आले, असंग निर्विकार आत्मा आहे की नाही. त्या आत्म्याचं ज्ञान ह्या शरीरामध्ये करून घ्यावं लागतं. त्या शरीरामध्ये ते अंतःकरण राहतं, त्या अंतःकरणाच्या द्वारा त्या अंतःकरणाचा अधिष्ठान आत्मा त्याचं ज्ञान करून घ्यायला निघाले. त्याच्यासाठी तू ही विद्वानांची सभा बोलवली. हे सगळे देहाला मी समजणार आहेत. अष्टवक्राला हसले म्हणजे काय झालं? त्याच्या देहाला हसले म्हणजे देह म्हणजेच मी असं त्यांनी मला समजलं. आणि स्वतःला तरी काय समजत असतील? माझा ह्या जो देह आहे पंचमहाभूताचा हेच मी. आणि चिंतन कशाचं करायचं? परमात्म्याचं स्वरूप माहिती आहे का? देह मी हे नव्हे
सरे, आणि मग उरला ओरे विठ्ठल. यांच्या सभेत काय बोलून उपयोग आहे, अशा त्यांचा त्यांनी उपहास केला, विडंबना केली. तशा प्रकारचं इथं आपल्याला अनुबंध करताना इथं ते सांगतात की ज्या पुरुषाला हे जे ज्ञान मिळवायचे, त्या ज्ञान मिळवण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या ह्या बाह्य शरीर यष्टीचा वगैरे काही नाही, त्याच्यामध्ये असणारं जे अंतःकरण, त्या शरीरामध्ये त्या शरीराला व्यापणारं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, त्या अंतःकरणामध्ये कसं लागतं ते अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे जे दोष आहेत, हे दोष निर्मुक्त पाहिजेत, हे दोष नसावेत. परंतु नेमकं झाले काय म्हणतात की मनुष्य मात्राच्या अंतःकरणात, मनुष्य मात्र म्हणजे कोणताही मनुष्य जर घेतला तर त्याच्या अंतःकरणामध्ये, अंतःकरण का म्हणतात, बाह्य शरीराचा विचार नाही, अंतःकरण म्हणजे आतलं करण म्हणजे साधन, म्हणजे ज्ञानाचं आतलं साधन खरं कोणतं आहे, अंतःकरण. हात पाय वगैरे कर्मेंद्रिय, या मनुष्य पांगळा असला तरी त्याला आत्मज्ञान होईल, बहिरा असला तर नाही होणार, कारण त्याला आत्मतत्व ऐकायलाच मिळणार नाही. याच्याबाबतचा बराचसा विचार आहे. तर त्याला नुसते डोळे नसले तर त्याचं आत्मज्ञानाचं बिघडणार नाही, आणि डोळे असले म्हणजे होईलच असं नाही. होईल कोणाला, ज्याला पाहिजे त्याला होईल, नाही पाहिजे त्याला होणार नाही. तर इथं सांगतात ग्रंथकार की मनुष्य मात्राच्या अंतःकरणात, मनुष्य मात्र म्हणजे कोणताही मनुष्य, तुम्ही आमच्या मनुष्य मात्र म्हणजे मनुष्य म्हणून जो मनुष्य योनीला प्राप्त झाला, तो कोणताही मनुष्य आणा तर त्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण नावाचे दोष असतात. तर याचा अर्थ असा, मल नावाचा दोष त्याच्या अंतःकरणात असतो, विक्षेप नावाचा दोष असतो आणि आवरण नावाचा दोष असतो. तुम्ही सांगा बरं, हे सर्व आपण आता महिना 15 दिवस जे चिंतन करतो, तर हे बोलणं तुम्हाला वाटतं का कोणताही मनुष्य घेतला की त्याच्या अंतःकरणात मल, विक्षेप आणि आवरण हे दोष असतात? हे बोलणं तुम्हाला खरं सांगा, हे बोलणं तुम्हाला पटलं का? हे बोलणं तुम्हाला कळलं नाही का? वाक्य कळलं की नाही, पण हे बोलणं तुम्हाला पटलं का? हां, पटलं, हे पटलं बरोबर ना. जेव्हा एक कोणीतरी जगामध्ये ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत की नाही, कोणीतरी जगामध्ये ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत की नाही, कोणीतरी जगामध्ये पाप, ज्याला मल म्हणतो आपण, मल शब्दाचा अर्थ आहे पाप वासना ज्याच्या अंतःकरणात आहे, किंवा निषिद्ध कर्म करण्याची वासना ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याला मल दोष असं म्हणतात, आहे की नाही. ज्याच्यामुळं मनुष्याची निषिद्ध कर्म करण्याकडं प्रवृत्ती होते, तो अंतःकरणात असणारा दोष त्याला मल दोष असं म्हणतात. विक्षेप दोष म्हणजे अंतःकरण वृत्तीचं चंचलता. तर जगामध्ये असा कोणीतरी चित्तवृत्तीचा निरोध केलेला, असा कोणी ज्याचं चित्त काय मन हे निश्चळ झाले की ठाई असं म्हणणारं कोणी आहेच की नाही, माझं मन एकाच ठिकाणी स्थिर झालं असं म्हणणार आहे की नाही. आणि एखादं कोणी असं म्हणतं की नाही, त्याची झाला अंगे तुका आता, मी काय झालो, जे ब्रह्म म्हणतात त्या ब्रह्माचं ज्ञान मला पूर्णपणे झालेलं आहे, म्हणजे ब्रह्माचं मला आवरण राहिलेलं नाही, मला आच्छादन नाही माझ्या आत्मस्वरूपावर, अहम ब्रह्मास्मी असं जो मी ब्रह्म आहे म्हणतो त्याला आवरण आहे का? नाही. मग जगामध्ये मनुष्य मात्र त्याच्या अंतःकरणात मल, विक्षेप, आवरण आहे असं तुम्हाला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. का प्रायशः किंवा बहुतेक लोकांच्या अंतःकरणात असा त्याचा अर्थ घ्यायचा, बहुतेक लोकांच्या. इथं मनुष्य मात्र म्हणजे कोण? ज्यांना ब्रह्मज्ञान झालं नाही, ज्यांनी अंतःकरणाची वृत्ती शुद्ध केली नाही, ज्यांच्या अंतःकरण वृत्तीची चंचलता गेली नाही, असे असणारे मनुष्य मात्र, अशा असणाऱ्या मनुष्यांचा समुदाय बघा. कारण आपण चिंतन केलेले, चांगलं लक्षात घ्या, ज्या माणसाने निष्काम कर्म केलं त्या माणसाच्या अंतःकरणाची वृत्ती शुद्ध राहते की नाही? मग त्याच्या अंतःकरणात मलदोष राहील का? मग तो मनुष्य नाही का? आणि मग तुम्ही इथं काय म्हणता, मनुष्य मात्राच्या याचा अर्थ ज्यांनी निष्काम कर्म केलं नाही त्याच्या अंतःकरणाचा, ज्यांनी निष्काम उपासना केली नाही त्यांच्या अंतःकरणाचा, ज्यांनी गुरूंच्या सहवासात मी ब्रह्म आहे ज्ञान करून घेतलं नाही. तर आता हे अशा प्रकारचं ज्ञान करून घेणारे म्हणजे मल, विक्षेप आणि आवरणाचा दोषाची निवृत्ती करणारे असे लोक या समाजामध्ये किती आहेत? कोणीच नाहीत का फार नाहीत? फार नाहीत. मग कोणीच नाहीत असा अर्थ आहे का त्याचा? कारण त्याला आपत कोणी जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, भगवान माऊली आहेत. याही काळात ज्या महात्म्यांनी अशा प्रकारच्या आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती केली ते महात्मे अपवाद आहेत की नाही? मग इथं जरी मनुष्य मात्र म्हणलं का आमचे गुरु आहेत ते ब्रह्मज्ञानी, पण त्यांच्यामध्ये मल असणारच, विक्षेप असणारच, आवरण, कारण आमचे विचार सागरात लिहिलेले मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप आणि आवरण
असे 3 दोष असतात. आपण म्हटलं ना, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हे काय आहे, अनेक जन्माच्या शेवटी ह्या अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. ती अशी स्थिती प्राप्त झालेली कोणीच नाहीत का विरळे आहेत? विरळे आहेत. नाहीत असं नाही. आणि जास्त कोणती संख्या आहे? मल, विक्षेप आणि आवरण ह्या दोषांनी युक्त असणाऱ्याची संख्या जास्त आहे. आपण काय म्हणतो, म्हणून मनुष्य मात्र असं म्हटले. आता रस्त्याने काही पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन बहुतेक लोक चालले, ऐके नाही, तर लोक काय म्हणे, काय छत्रीना हा गच्छन्ती ना, म्हणजे छत्रधारी चालले, ऐके ना, छत्री धारण करणारे चालले. काही पावसाने भिजत चाललेले असतातच की नाही. 100 लोकांच्या डोक्यावर छत्री असते आणि 10 लोक पादचारी असतात की नाही, बिना छत्रहीन असे असतातच की नाही. पण आपण काय म्हणतो, बघा पावसाची सुरुवात झाली, सगळे छत्रधारी किंवा छत्रीधारी चालले. छत्रीधारी चालले, त्यात कोणीतरी आहेतच की नाही छत्री न घेता. तसंच इथं म्हणून तरी आपण छत्रीधारी म्हणतो की नाही. तसं इथं कोणत्या शब्दाचा प्रयोग आहे? मनुष्य मात्र. तर मनुष्य मात्राच्या अंतकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. आता कशावरून? तर निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतकरणातील मलाचा अर्थात पापाचा निश्चय होतो. जर माणसाला एखादं कर्म करू नये, बऱ्याच वेळेला काही वेळेला असे जे कोणी खरे साधक असतात त्यांना हा प्रश्न येतो. ते म्हणतात की माझ्या अंतकरणामध्ये कधीही अशा प्रकारची, ज्याला आपण म्हणतो दुष्ट इच्छा, कामना अंतकरणात निर्माण झाली नाही. पण आज कसं काय झालं कोणास ठाऊक. मला असं वाटलं की ते अमक्या प्रकारचं जे ग्रंथ आपल्या याच्यामध्ये ग्रंथाचं चौर्य मानले, ब्रह्महत्येपेक्षा ग्रंथ कोणाचा न विचारल्याशिवाय सुद्धा घेऊ नये, विचारूनच घ्यावा, ते सुद्धा चौर्य समजलं जातं. आणि दुसऱ्याच्या ग्रंथाचं चौर्य हे ब्रह्महत्येपेक्षा मोठं पातक सांगितलेलं आहे. पण आता एखाद्या वेळेला एखाद्या मनुष्याला रात्रंदिवस तळमळ लागली आणि तो त्याचा ग्रंथ न विचारता घेऊन गेला, नंतर त्याच्या अंतकरणामध्ये असा भाव निर्माण झाला की माझं चुकलं, ऐके नाही. तर त्यावेळेला तो म्हणतो की मला असं निषिद्ध कर्म करावं का वाटलं, ऐके नाही. तर याचा अर्थ काय झाला की निषिद्ध कर्म करण्याची जी वासना आहे, याचाच अर्थ अंतकरणामध्ये मल नावाचा दोष आहे. मग ज्याच्यामध्ये शास्त्राने जे करू नका असं सांगितलं ते करण्याची जर इच्छा होत असेल तर याच्यावरून त्याच्या अंतकरणात मल नावाचा दोष आहे असं समजावं. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतकरणातील मलाचा किंवा पापाचा निश्चय होतो. म्हणजे आपण वासना म्हणजे काय, तर आपण पूर्वी जे काही विषयाचा भोग केला ते जे संस्कार राहिले आपल्या अंतकरणामध्ये, संस्कार राहिले आणि त्याला अनुकूल विषय मिळाला की ते संस्कार काय होतात, पुन्हा उत्थापित होतात. त्याला वासना असं म्हणतात. म्हणजे अंतकरणामध्ये पूर्वीचे असणाऱ्या भोगाचे जे काही संस्कार असतात ते वासना रूपाने अंतकरणात राहतात. पण वासना रूपाने आहेत कशावरून, तर निषिद्ध कर्म करावं वाटतं, यावरून आपल्या अंतकरणामध्ये मल नावाचा दोष आहे असा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. आणि ज्या अर्थी मनुष्याला विक्षेप आहे कशावरून, आम्ही पाठात बसलो, परंतु आमच्या पाठामध्ये बसलेला असताना आमच्या मनात तर दुसरेच विचार चालू होतं. इथं जशा त्या गवळणी म्हणतात की मन हे गोविंदी आणि देह काम करीव. देह त्यांच्या घरात होता पण मन देवाला त्यांनी दिलेलं होतं. त्याच्या उलट आमचे जसं गवळणी तसंच आम्ही, फक्त आमचं काय आहे की आम्ही शरीर या ठिकाणी पाठात ठेवलेलं आहे आणि मन जे आहे ते मन दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि बरं काय करावं, आम्ही काय त्याला जा सांगत नाही, ते आपोआपच जातं. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. ते काही इथं नसतं असं काही नाही, कधी इथे राहतं कधी दुसरीकडेही जातं. असं का बरं होतं, याचा अर्थ ते मन कसं आहे, चंचल असं आहे. चंचलम ही मनः कृष्ण. तर ते चंचलता जर आपल्या अंतकरणात असेल तर याच्यावरून आपल्याला काय आहे, विक्षेप नावाचा अंतकरणामध्ये दोष आहे असा त्याचा अर्थ होतो. जर एखादा, आता थोड्या वेळापूर्वी सांगायचं राहिलं, थोडक्यात सांगतो. एखादा मनुष्य जर त्यांनी निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं असेल तर त्याचं मन काय असतं, शुद्ध असतं. मग शुद्ध मनाची माणसं आहेत की नाही. जर एखाद्याने योगाचं अनुष्ठान केलं असतं, काय योगच चित्तवृत्ती निरोधा, त्याचं अंतकरण स्थिर राहतं की नाही, राहत असतं. परंतु आणि एखाद्या मनुष्याला आत्मज्ञान झालं असेल तर तो आवरणरहित होतो की नाही, होतो. ऐकेल, मग याचाच अर्थ असा की कोणीच नाहीत असं नाही, पण फार नाहीत, बोटावर मोजण्या इतकी आहे. काय द्वित्रिणाम उपजायते, कालच सांगितलं होतं. तर चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो.
आणि देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. आणि जर माणसाला हे जे देहादी पदार्थ आहे आणि देहासंबंधाने असणारे आई वडील वगैरे हे माझे आहेत आणि देह मी आहे, तेव्हा देहादी पदार्थांच्या ठिकाणी मी व माझे, हा देह मी आहे, तुम्ही कोण, हा 3.5 हाताचा देह, हा देह कोणाचा, हा देह माझा, मी आणि माझी अशी बुद्धी कुठे होते, अनात्म पदार्थांच्या ठिकाणी. अनात्म म्हणजे शरीर वगैरे, अनात्म म्हणजे जे आत्मा नाहीत, म्हणजे जे मी नाहीत, म्हणजे शरीर मी नाही पण ते शरीर म्हणजेच मी वाटतं, शरीर म्हणजेच माझं असं जर वाटत असेल, पण त्या म्हणतात देहादी पदार्थाच्या ठिकाणी. देह आदी म्हणजे देह आणि आदी म्हणजे देह संबंधाने असणारे हे सगळे म्हणजे आई वडील वगैरे किंवा घर वगैरे, तर हे सगळे पदार्थ देहादी अनात्म पदार्थांच्या ठिकाणी हे मी आहे किंवा हे माझे आहेत अशी जर बुद्धी झाली तर त्याच्यावरून काय समजायचं, अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. यावरून अज्ञानाचं आवरण माझ्या ठिकाणी आहे, म्हणजे आवरण नावाचा दोष माझ्या ठिकाणी आहे असा निश्चय होतो. मग आता माझ्या ठिकाणी मल आहे का, माझ्या ठिकाणी विक्षेप आहे का आवरण आहे, हे कोणी सांगावं लागेल, दुसऱ्यांनी, आहे की नाही. जर आपल्याला काय करायला पाहिजे, दुसऱ्यांना विचारायला पाहिजे की माझ्या ठिकाणी मल आहे की विक्षेप आहे की नाही. जर गुरुंनी सांगितलं कळेल का आपल्याला कळेल, आपल्याला कळेल. तर मग हे कुठं शोधायची गरज आहे का, याच्यासाठी काही नाही. मग आपल्या ठिकाणी कोणता दोष आहे हे आपण पहिल्यांदा जाणलं पाहिजे. मल आहे का विक्षेप आहे की आवरण आहे की 2 आहेत का 3 आहे का सगळ्यांचा भांडवलदार खास सावकार मीच आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग आपण नंतर अभी तो खास स्वारी आ गई, आहे की नाही. तर हे जर आपल्याला कळलं तर मग आपल्याला ह्या दोषांच्या निराकरणाची काय साधन आहे हे आपण कळून घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर